तर भ्रष्टाचार, खंडणी, कौटुंबिक हिंसाचार हे कंप्लीट पॅकेज असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हणत आरोप केलाय। सुप्रिया सुळेंनी धनंजय मुंडेंवर ही टीका केली आहे। त्याच्यात कंप्लीट पॅकेज झालंय त्यांचं। भ्रष्टाचार, काय खंडणी, त्याच्यानंतर शेतकऱ्यांचं एक्सप्लॉयटेशन, हार्वेस्टरचा घोटाळा, पीक विम्याचा घोटाळा, कौटुंबिक हिंसाचार राहिलंय काय मला सांगा ना, कुठली कंप्लेन राहिली आहे? हे दुर्दैव आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक मंत्र्यांवर असे आरोप होत आहेत आणि मी म्हणते नैतिकतेवर थोडा वेळ बाजूला राहा। तुम्हाला जर हार्वेस्टरचा घोटाळा, पीक विम्याचा घोटाळा किंवा युरियामध्ये जे आरोप झाले किंवा कौटुंबिक हिंसाचार, एक्स्टॉर्शन या सगळ्यामधून तुम्ही जर मुक्त झाला तर तुम्ही परत येऊ शकता, माझं काहीच म्हणणं नाही। त्यांच्या पक्षात काय चाललंय याचं मला माहिती नाही। मी नैतिकतेवर विश्वास ठेवते। या महाराष्ट्रामध्ये नैतिकतेवर काम अनेक वर्ष झालेलं आहे आणि बऱ्याच मंत्र्यांनी नैतिकतेने राजीनामे दिलेत आणि माझ्या अपेक्षा माननीय मुख्यमंत्र्यांकडून आहे। माझी एवढीच प्रांजळ विनंती माननीय मुख्यमंत्र्यांना आहे की एक नियम भ्रष्टाचाराचा मंत्र्यांना किंवा इन्क्वायरीचा आणि दुसरा OSD आणि PN ना, हा कसा न्याय आहे मला सांगा।